मित्र हो, नमस्कार. मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. जूनमध्ये जनतेचे स्वातंत्र्य संपुष्टात येणार. मित्र हो, महेंद्र कुंभारे यांनी फार मोठा गौप्यस्फोट केला आहे आणि जी वस्तुस्थिती आहे अभिव्यक्तीबद्दलची ती सांगितली आहे. ती आपल्या सर्वांना आज ऐकणं बघणं गरजेचं आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो आपले मत निर्भीडपणे मांडू शकतो, कधीही कुठेही. संविधानाने हा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. परंतु संविधानाला छेद देत महाराष्ट्रातील महायुती सरकार येत्या जूनमध्ये पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 हा कायदा पास करणार आहे. हे लक्षात ठेवा. सदरचा कायदा इतका मित्रहो भयानक आहे की नागरिकांचे स्वातंत्र्यच धोक्यात येणार आहे. हा कायदा प्रामुख्याने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र मित्रहो, कायदे पंडित आणि जाणकार अभ्यासू व्यक्तींच्या मते हा कायदा विरोधकांवर सूड उगवण्यासाठी आणि जनतेचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यासाठीच आणत असल्याचे बोलल्या जात आहेत. मित्रहो, या कायद्यातील विविध कलमांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की कोणीही सरकारच्या विरोधात बोलल्यास, लिहिल्यास त्यांना विना चौकशी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार पोलिसांना आता देण्यात येणार आहे या कायद्याच्या नुसार. म्हणजे जून महिन्यानंतर हा कायदा अस्तित्वात जर का आला तर लोकशाहीचा चौथा स्तंभ जो थोडाफार जिवंत आहे तो आपोआपच गळून पडेल. लक्षात ठेवा. कोणीही पत्रकार, कोणताही पत्रकार किंवा लेखक सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करू शकणार नाही, अन्यथा त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. कोणत्याही संस्था, संघटना, व्यक्ती यांना कोणताही जमाव जमविण्याचा आणि धरणे किंवा मोर्चे, आंदोलन आणि उपोषण करण्याचा देखील अधिकार राहणार नाही. सर्व आंदोलने चिरडून टाकले जातील. म्हणजेच शासनाच्या अन्यायाविरुद्ध कोणालाच आवाज उठविता येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी शेतमालाला हमीभाव मागू शकणार नाही. कामगार न्याय हक्कापासून वंचित राहतील. बेरोजगार रोजगार मागू शकणार नाही आणि अन्यायग्रस्त व्यक्तीला गुपचूप अन्याय सहन करावा लागणार आहे. मित्र, किंवा एखादी व्यक्ती बँकेत पैसे भरण्यासाठी अथवा काढून परत येत असेल तर त्याला विना चौकशी अटक करण्याचे अमर्याद अधिकार पोलिसांना या कायद्याअंतर्गत देण्यात येणार आहेत. नक्षलवाद्यांना पैसे द्यायला चालला असेल या संशयाने त्याला अटक केली जाऊ शकते. म्हणजे कोणाकडेही लाख 2 लाख रुपये आढळले तरी त्याला विना चौकशी अटक होऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि मित्रहो, किती भयंकर ही बाब आहे. या कायद्याने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याऐवजी सामान्य नागरिकांना घटनेने दिलेले अधिकारच संपुष्टात आणले जाणार आहे. आणि हाच या कायद्याचा हेतू आहे. हा महाभयंकर कायदा असून टाडा सारख्या कायद्यांनाही हा कायदा मागे टाकणार आहे. मित्र, लक्षात घ्या. या कायद्यामध्ये वापरण्यात आलेली भाषा व शब्द नक्षलवादाकडे बोट दाखवित असले तरी त्याचा वापर मात्र सामान्य नागरिकांपासून विरोधी पक्ष, शेतकरी, कामगार, बेरोजगार अशा समाजातील प्रत्येक घटकामधील व्यक्तींवर हा कायदा वापरला जाणार आहे. त्यामुळे हा महाभयानक कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात जर का मंजूर झाला तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य संपुष्टात येणार आहे. महायुती सरकार या कायद्याबाबत कितीही सफाई देत असले तरी त्यावर विश्वास ठेवून तो पास करून देणे आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक ठरू शकणार आहे. मित्र, म्हणून झोपी गेलेल्या जनतेने आणि सरकारचे समर्थन करणाऱ्या त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मित्रहो मोठ्या ताकदीने या कायद्याला विरोध करणे गरजेचे आहे. या कायद्याचा वापर तुमच्यावरही होऊ शकतो, हे लक्षात घ्या. कारण संतोष देशमुख भाजपचा पदाधिकारी असतानाही सरकार त्याला न्याय देऊ शकला नाही.
किंवा शंका आहे. त्यामुळे आज ते सुपात आहेत, ते उद्या जात्यात यायला अजिबात वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 या कायद्याला प्रखर विरोध करणे काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले आणि ज्यासाठी प्रोटेस्ट विरोध झाला होता पंजाब मधील शेतकऱ्यांचा, आणि मग तो कायदा किती चांगला आहे, किती व्यवस्थित आहे, किती मुद्देसूद आहे हे पटवून देण्यासाठी भयंकर मंडळी मागे लागली होती, परंतु ते पंजाबच्या शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही. आणि तसाच हा कायदा जर का आला मित्र हो, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. आम्ही देखील या YouTube चॅनलवरून तुमच्याशी संवाद साधू शकणार नाही, तुम्हाला खरी माहिती देऊ शकणार नाही. कारण 60-70-80% मीडिया, राष्ट्रीय जे मोठे चॅनल्स आहेत, मेन स्ट्रीम मीडिया, हा सर्व सत्ता पक्षाने आपल्या काबूत ठेवलेला आहे. त्यामुळे खरी माहिती आणि खऱ्या बातम्या जनमानसात जात नाहीत आणि खोट्या बातम्या नेहमी प्रोपगंडा हे लोक टीव्हीवरून पसरवत असतात मित्र हो. तर सावधान व्हा. या कायद्याबद्दल पुन्हा कुंभार यांचं मत जाणून घ्या. अनेक टीव्ही चॅनल्सवर अर्थात YouTube चॅनल्सवर या बातम्या आहेत मित्र हो, ते बघा आणि त्याचा विरोध करणं सामान्य जनतेला आता आवश्यक झालं आहे. असो, आज या विषयात एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मित्र हो. एक आठवण करून देतो तुम्हाला जाता जाता की आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल मित्र हो, सबस्क्राईब आपण केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्र हो, सबस्क्राईब फक्त करून चालणार नाही, तर एक लक्षात घ्या, ऑल बटन जे तुम्हाला दिसेल, ऑप्शन येईल तुम्हाला ऑल नावाचं, त्यावरती क्लिक करा. अर्थात तुम्हाला दररोज माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या स्क्रीनवर दररोज 8:30 वाजता सकाळी तुम्हाला नियमित दिसेल मित्र हो. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.